नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय जी काही भरती होणार होती 2023 आणि 24ची त्याच्या संदर्भातला एक महत्त्वाचा अपडेट जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे। आणि हा जो अपडेट आहे ह्यामुळे जे काही मुलं जिल्हा न्यायालय भरतीची जी काही तयारी करत होती त्यांच्यासाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे। आणि ह्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपण असं समजू शकतो की आता आपल्याला आपली जी काही प्रॅक्टिस टेस्ट आहे म्हणजे प्रॅक्टिस जी काही होणार आहे ती ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळेल अशी आपण एक म्हणजे शाश्वती समजूया। ओके, तर मग हा अपडेट काय आहे ह्याबद्दल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। काल आपल्या केसवर म्हणजे जी काही जिल्हा न्यायालय भरती आहे त्या केसची काल सुनावणी होती आणि त्या सुनावणीच्या आधारावर आज जे काही आहे एक सकाळी त्यांनी त्यांच्या साईटवर एक प्रसिद्धी पत्रक जे काही आहे ते त्यांनी पब्लिश केलेलं आहे। आणि त्या प्रसिद्धी पत्रकाच्या द्वारे आपल्या हातामध्ये अशी माहिती मिळालेली आहे की ही जी काही केस होती ते जे काही 2018 मधली जी काही स्टुडंट होते त्यांनी त्याच्यावर केस टाकली होती जिल्हा न्यायालयावर, तर ती जी केस आहे ती काय झालेली आहे, डिसमिस झालेली आहे। आणि त्याचं जे काही आहे ते मी तुम्हाला प्रॉपर त्यांच्या वेबसाईटवर जे काही आहे ते तुम्हाला व्यवस्थित त्याची माहिती देणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जे पण कोणी नवीन आपल्या चॅनेलवर असतील तर त्यांनी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा। तर नुसतं जिल्हा न्यायालयच नाही तर इतर सुद्धा जे काही विषय असतात ते जसं टायपिंग असेल किंवा MSc असेल किंवा इतर काही माहितीपर वगैरे जे काही व्हिडिओ आहेत ते आपण आपल्या चॅनेलवर मुलांसाठी अपलोड करत असतो। तर तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओ जे काही आहेत ते सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील। ओके, तर मी तुम्हाला आता त्यांच्या साईटवर घेऊन जाते। ही आहे आपली जिल्हा न्यायालयाची म्हणजे सुप्रीम कोर्टाची ही काही वेबसाईट आहे आणि ह्या वेबसाईटमध्ये तुम्हाला आपल्याला ती माहिती बघायची आहे, केस नंबर वगैरे ते सगळं काही। ओके, तर मग इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही या जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवर जाता तर इथे गेल्यानंतर तुम्हाला कशावर क्लिक करायचे आहे, केस स्टेटस हा जो ऑप्शन आहे म्हणजे तुम्हालाही ती PDF जी आहे किंवा ती जी काही माहिती आहे ती तुम्हाला पाहता येईल, व्यवस्थित वाचता येईल। ओके, तर मग केस स्टेटस म्हणून एक ऑप्शन आहे, त्या केस स्टेटसवर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे केस नंबर तुम्हाला टाकावा लागतो, पण आता सगळ्यांनाच केस नंबर माहिती असेलच असं नाहीये, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, डायरी नंबर जो आहे तो आपण डायरी नंबर घेतो। मी ऑलरेडी इथे तुम्हाला सर्च करून दिलेला आहे, हा तो डायरी नंबर आहे। हा डायरी नंबर तुम्ही इथे लिहायचे, डायरीचा इयर जो आहे 2024 असणार आहे आणि तुम्हाला इथे काय करायचं आहे, कॅप्चा इथे टाकायचा। कॅप्चा टाकल्यानंतर इथे बघा पुन्हा एकदा दाखवते मी तुम्हाला, इथे तुम्हाला काय लिहायचंय, डायरी नंबर लिहायचंय, नंतर डायरीचा इयर लिहायचंय, इथे जो कॅप्चा आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आणि सर्च या ऑप्शनवर क्लिक करायचं। मी ऑलरेडी सर्च केलेला आहे, ही ती केस आहे। ओके, हा आपल्या केसचा हा डायरी नंबर आहे आणि हा केसचा आपला नंबर आहे, हा केस नंबर आहे। त्याच्यानंतर ज्यांनी म्हणजे ती केस फाईल केली होती त्यांचं इथे नाव आहे, नंतर इकडे आपल्याला द स्टेट ऑफ महाराष्ट्राचं नाव तुम्हाला देते आणि हा तुमच्या केसचा स्टेटस आहे, तो काय झालेला आहे, डिस्पोज असा तुम्हाला लिहून आलेला आहे। त्याचा ॲक्शन जर तुम्हाला पाहिजे जर असेल तर व्ह्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे। व्ह्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती इथे तुम्हाला भेटेल, ही तुम्ही व्यवस्थित वाचू शकता। आणि हे बघा तुम्हाला इथे त्याचा टाईप पण दिसतो, काय झालेली आहे, आपली केस डिसमिस झालेली आहे आणि ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे। जुलै महिना जो आहे तो आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे जे पण कोणी कोर्ट भरतीची जी काही तयारी करतात ते त्यांच्यासाठी हा महिना आनंदाचा ठरणार आहे। ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपल्याला जे काही आहे चांगली माहिती जी काही आहे ती आपल्याला मिळणारच आहे। महिन्याच्या सुरुवातीला जर आपल्या केसबद्दल आणि खूप लवकरात लवकर हा निकाल त्यांनी एका दिवसामध्येच म्हणजे पहिल्याच सुनावणीमध्ये त्यांनी हा निकाल दिलेला आहे, म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट आहे। ही पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे, हे बघा ज्यांनी हे केस फाईल केली होती त्यांची सगळ्यांची नावं इथे तुम्हाला दिसतात आहे। ओके, ही पूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित पाहू शकता, वाचू शकता। आणि मी पुन्हा एकदा सांगेल, आता तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला हरकत नाहीये, तुम्ही तुमची प्रॅक्टिस जी आहे ती पुन्हा तेवढ्या जोमाने सुरुवात करा। याच्याशी रिलेटेड
जे काही स्वच्छता आणि चापल्यता चाचणीचे रिलेटेड जे काही असेल त्याचे पुढचे व्हिडिओही मी लवकरात लवकर आपल्या चॅनलवर घेऊन येईल. त्या अगोदर तुमची जी काही लिपिकवाले जे काही आहेत किंवा जे स्टेनोवाले वगैरे आहेत त्यांनी त्यांची जी काही टायपिंगची प्रॅक्टिस आहे ती सुरू करायला काहीही हरकत नाही आहे आणि जास्तीत जास्त वेळ तुम्ही ती प्रॅक्टिस करायची आहे. ओके, याच्याशी रिलेटेड जिल्हा न्यायालय रिलेटेड मी नेहमी तुम्हाला अपडेट देत राहील. त्याच्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, म्हणजे ज्या लोकांना ह्या अपडेटबद्दल माहिती नाही आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल. धन्यवाद.